यांच्यापैकी कोणीच नसावं तसं, पण एक आपली सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी, या जबाबदारीच्या प्रवृत्तीने आपण सगळे काम करत असतो. काल आम्ही चर्चा करत होतो, तर 2018 पासून जेव्हा आम्ही चाइल्ड मॅरेजचे वगैरे आकडेवारी घेतो आमच्या डिस्ट्रिक्ट कडून किंवा शासकीय यंत्रणेकडून, तेव्हा असं आढळून येतं की 6000च्या पुढे ते चाइल्ड मॅरेजेस रोखले गेलेले नाहीत. आणि हा 6000चा आकडा सुद्धा हिंदी में भी बताता हूँ, ये 6000 का जो ये 6000 का जो क्वांटिटी है, तो वो हमने जब नीति आयोग के सामने रखी, नीति आयोग के कोई तो ऑफिसर आए थे मुंबई में, उस मीटिंग में मैं था, तो उन्होंने अप्रिशिएट किया कि महाराष्ट्र में बहुत अच्छा काम हो रहा है, बाकी स्टेट से अच्छा काम हो रहा है. लेकिन जब कल मैंने आप लोगों से जो ये लिया डिजिट लिए आकडेवारी घेतली, त्याच्यातून असं मला जाणवलं की आपण आपलीच पाठ थोपटून घेतो. वास्तविक आता ह्याच्यापेक्षा मोठं काम होत आहे, फक्त ते कुठंतरी कोऑर्डिनेट होत नाहीये. आणि म्हणून आपल्याला मग आपले जे ट्राईब्सचे जे काही मेंबर्स आहेत, 17 ऑर्गनायझेशन, त्यांचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रभर 32 जिल्ह्यांमध्ये काम करणारे ते, आणि आपली जी शासकीय यंत्रणा, मग डीसीपी युनिट असेल, सीडब्ल्यूसी असेल, सीएमपीओ असतील, आपले डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे ज्युनियर प्रोटेक्शन तालुका लेवल आहेत ते असतील, अंगणवाडी कार्यकर्ते आहेत, अंगणवाडी सुपरवायझर आहेत, या सगळ्या यंत्रणा मिळून जर आपण काम केलं तर कदाचित काल तुम्ही जो आकडा दिला की मागच्या 2023 पासून काहीतरी 17,000च्या आसपास बालविवाह रोखले गेले, आम्ही आकडा देतोय की साधारण 1,500 रोखले गेले. हे दोन्ही मिळून 17,000च, त्या 17,000पैकीच 1,500 असणार आहे. तर मग हे उलट एकत्रितरित्या किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर आपण जर काम करू शकलो तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्तीचं काम आपण चांगलं करू शकू. आणि म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्र एका बाजूला म्हणतो आणि अजूनही त्या प्रथा रूढी परंपरांमध्येच अडकलेलो आहोत. बालविवाह ही काय अशी घोषणा अशी गोष्ट नाही. त्याच्यानंतर तुमच्या चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या संदर्भात मध्यंतरी आपण मीडियामध्ये सगळीकडे वाचलं असेल, वर्षभरात काय 3-3.5 महिला मुली हे होत आहेत, गायब होत आहेत किंवा बेपत्ता होत आहेत, त्यांचा तपास लागत, हे जातात कुठं. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन या दोन ज्या गोष्टी आहेत, त्या दोन गोष्टींवर जेव्हा आपण जास्तीत जास्त भर देऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रवृत्तींपासून किंवा ही जी काही वाईट घटना घडतात तर त्या आपल्याला टाळता येऊ शकते. आता ICDS म्हणजे आमच्या महिला व बाल विकास विभागाने एक MHA-MTS नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे, महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम. तर त्याच्यामध्ये 6 वर्षाच्या आतील जर मुलं असतील की जे ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टी कामगार असतील किंवा कुठल्या मजुरीसाठी दुसऱ्या गावाला जात असतील, तर ज्या गावातून निघालेले आहेत तिथल्या अंगणवाडी कार्यकर्तीने त्या MHA-MTS पोर्टलवर त्याची नोंद करायची आणि ते कुठं जाणार आहे. समजा आता ऊस तोडणीसाठी असेल तर जिल्हा बदलून जात असते, तर त्या जिल्ह्याच्या कुठल्या ठिकाणी जाणार आहे तर तिथल्या अंगणवाडी सेविकेने ते ट्रॅक करायचं किंवा तिथल्या सुपरवायझरने ट्रॅक करायचं. आता स्थलांतरित करत असताना जर त्यांनी गाव सांगितलं तर ते आपण तिथल्या यंत्रणेला सांगू शकतो. त्यांनी गाव सांगितलं, ठीक आहे, तिथं पोहोचले, पण तिथून दुसऱ्या गावात, कारण ऊस तोड काय वर्षभर किंवा 6 महिने एकाच गावात नसतं, अनेक गावात त्यांना फिरवलं. तिथून जात असताना दुसऱ्या गावात गेले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या चौथ्या दिवशी चौथ्या गावात गेले, असं करत करत ते शेवटपर्यंत ट्रॅक झालं तर ह्या सुद्धा पोर्टलला आलं. अन्यथा जर ट्रॅक नाही झालं तर ते परत सुटणार. मग हे झालं 0 ते 6 वयोगटातल्या मुलांच्या संदर्भात. 6 ते 18 वयोगटातली जी मुलं मुली आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे की जे केअर अँड प्रोटेक्शन मध्ये मोडू शकतात आपल्या ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टच्या डेफिनेशननुसार, तर त्या सुद्धा मुलांना तिथे इन्क्लूड केलं पाहिजे. अजून एक दुसरा मुद्दा की जसं आता मी विचारलं होतं, आता एका आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की 14 वर्षाची मुलगी होती, तिला बालविवाह रोखला तिचा आणि पुढे काय केलं आपण तर शिक्षणाचे मुख्य प्रवाहात आले. मग जेव्हा हे स्थलांतरण होतं तेव्हा त्या मुलांच्यासाठी खरंच इतक्या योजना आहेत. 200 शाळा सुरू केलेल्या आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्यासाठीच्या, परंतु त्याच्यातला आकडा 1200 मुलांची कॅपॅसिटी असलेल्या शाळा सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उपस्थिती मात्र 200च आहे. पण नक्की परत म्हणजे जिथं गरज नाही तिथं शाळा सुरू झालेल्या आहेत.
की या शाळांच्या विषयीची माहिती नाही सगळ्यांना. हे कुठंतरी कोऑर्डिनेशन मध्ये किंवा कुठंतरी समन्वयामध्ये आपण सर्वजण कमी पडतोय असं कुठंतरी भावना होती. आता एक सकाळी येताना मी वाचत होतो की महिला बाल विकास विभागाच्या 2024चा एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व समित्या आहेत, त्या समित्यांचं सगळ्यांचे एकत्रीकरण करून म्हणलं 3 महिन्यातून एकदा सभा होईल ना, 100-150 लोकांची एकदा सभा होईल. त्याच्यात एनजीओचे कार्यकर्ते असतील, ऑफिशियल सगळे असतील आणि जो मेसेज जायचा तो एकाच वेळेस तो सगळ्यांना गेला पाहिजे. तर अशा पद्धतीचा आहे, तर ती सुद्धा आता अंमलबजावणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करायचे. काल आपले जे काही सगळे मंडळी आणि साहेब आले होते तर त्यांच्यासमोर मी एक बोललो की महाराष्ट्र शासनाने एक आदिशक्ती अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक गाव स्तरावर ग्रामसमिती स्थापन करणे, नुसतीच ग्रामसमिती स्थापन नाही करणे, तर त्याच्यामध्ये जे क्रायटेरिया दिलेले आहेत, 13 मुद्दे दिलेले आहेत. 13 मुद्द्यांच्या पैकी चाइल्ड ट्रॅफिकिंग एक मुद्दा आहे, त्याच्यानंतर तुमचा बालविवाह प्रतिबंध मुद्दा आहे, विधवांना पुन्हा एकदा समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं स्थान मिळावं, सन्मानाचं स्थान मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, त्याच्यासाठीचा एक मुद्दा आहे. असे सगळे नंतर स्कूल ड्रॉपआउटच्या संदर्भातला मुद्दा आहे. असे 13 मुद्दे आहेत आणि ते 13 मुद्द्यांना प्रत्येक मुद्द्याला 10 मार्क आहेत गाव स्तरावरचे. तर त्याचा सुद्धा प्रचार आपण सगळ्यांनी करावा की जेणेकरून म्हणजे गावामध्ये एक बालविवाह घडला तरी 0 मार्क आणि 10 घडले तरी 0 मार्क, पण एकही झाला नाही बालविवाह तर त्याला 10 पैकी 10 मार्क आहेत. अशा पद्धतीचं जर हे होत असेल त्यासाठी तालुका पातळीवर प्रत्येक तालुक्यातून 3 गावं निवडली जाणार आहेत हायेस्ट मार्कची आणि त्यांना तिथं सन्मान किंवा पुरस्कार दिले जाणार आहेत, बक्षीस आहेत त्यासाठी रोख स्वरूपाचे. जिल्हा स्तरावर 3 तालुके निवडले जाणार आहेत, तिथं तालुकास्तरीय बक्षीस आणि राज्य स्तरावर 3 जिल्हे निवडले जाणार आहेत, तिथं राज्य स्तरावरची बक्षीस आहे. म्हणजे आपल्याला हळूहळू सगळ्यांच्या माध्यमातून शासन, प्रशासन, एनजीओज, आपण सगळे जे सामाजिक कार्यकर्ते आहोत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल आपल्याला सगळ्यांना करायची आहे. खूप सारे यंत्रणा आहेत. आता महिला बाल विकास विभागाची यंत्रणा म्हणलं तर CWC आपल्याला माहिती आहे, DCPO आपल्याला माहिती आहे, CCI सगळ्या चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन्स माहिती आहेत. आता नव्याने आपण जे काही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना अंमलात आणतोय किंवा प्रयत्न त्याचा करतोय चांगल्या पद्धतीच्या अंमलबजावणी करण्याचा. जी मुलं बाहेर होते म्हणजे किमान समजा बालविवाहासारखी मुलगी असेल, ते 14 वर्षाची मुलगी असेल, ते तुम्ही जर बाल संगोपनचा शासन निर्णय जर नीट वाचला तर त्याच्यामध्ये जो पात्रतेच्या अटी शर्ती आहेत, लाभार्थी पात्रतेच्या अटी शर्ती आहेत, तर त्याच्यामध्ये सेक्शुअल अब्यूज सुद्धा मुलांचा आपण इन्क्लूड केलेला आहे. बालविवाहाला बळी पडलेली मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना सुद्धा आपण इन्क्लूड केलेलं आहे की जेणेकरून आता समजा त्या मुलीच्या शिक्षणाची सोय करायची, 15 वर्षापर्यंत ती आहे, ठीक आहे, गावाच्या ठिकाणी बाहेर, त्याच्यानंतर पुढे बाहेर दुसरीकडे करायचे असेल तर तिला 2250 रुपये दरमहा तिला त्या शिक्षणासाठीचं किंवा तिच्या संगोपनासाठीचं मिळू शकतं आणि केवळ तिला ते पैसे मिळतात म्हणून तरी किमान पालक तिचे हे करणार नाही, बालविवाह करणार आहे. दुसरा मुद्दा, आता लेक लाडकी सारखी योजना आहे आपली, ICDS ची योजना आहे की त्याच्यामध्ये जन्मल्याबरोबर म्हणजे पहिलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5000 रुपये आहेत, त्याच्यानंतर 6000 रुपये आहेत, त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण होत असताना तिला 75000 रुपये, असे सगळ्यात मिळून 18 पूर्ण झाल्यानंतर जर तिचं बालविवाह झालेला नसेल आणि जर ती 10वी पास असेल तर तिला 1,01,000 रुपये मिळणार आहे. हे सुद्धा प्रचाराचंच माध्यम आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाच्या सोबत आपल्याला जे काही आपण सामाजिक कार्य करतो त्यासोबत शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायच, कारण त्याच्यावर जवळपास आपण तास 1.5 तास सगळे मिळून चर्चा करतो, ते प्रयत्न करतायच. पण अजून आपल्याला एकत्रितरित्या कसे प्रयत्न करता येतील की जेणेकरून प्रत्येक मुलगीच नव्हे तर आता आपणही बघतो पोक्सोच्या बाबतीमध्ये, सेक्शुअल अब्यूजच्या बाबतीत फक्त मुलींवरच अत्याचार होत आहेत असं नाही, तर आता मुलांच्यावरच्या अत्याचाराचं सुद्धा प्रमाण समोर यायला लागलेलं आहे आणि ते जवळपास 10% आसपास आहे. 100 केसेस घडत असतील तर त्यामध्ये 10 मुलं आहेत, तर 3 मुलं सुद्धा लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहेत. मनोधैर्यासारखी योजना आहे, त्याच्यामध्ये 3 लाख ते 10 लाखापर्यंत कॉम्पेन्सेशन मिळतं. एक वास्तविक आता खरं तर जे नुकसान झालेलं आहे त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं किंवा त्या महिलेचं, शारीरिक असेल, मानसिक असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, ते पैशाने भरून न येण्यासारखं आहे. परंतु तरी देखील शासनाने कुठंतरी पुनर्वसनासाठी म्हणून किंवा कुठंतरी
काहीतरी शासनाची जबाबदारी म्हणून ते मनोधैर्यासारखी योजना आहे किंवा विक्टिम कॉम्पेन्सेशन नुसार असेल. आता मला वाटतं काहीतरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण निर्देश दिलेले आहेत, ते वाचण्यात आलेले नाहीत अजून माझ्या, की मनोधैर्य स्कीम सुद्धा अजून रिवाईज करा, की विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम आणि ते असं त्याच्यामध्ये जास्त फरक असायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे, मुलींच्या जन्माचं स्वागत आहे, बेटी बचाव बेटी पढाओ. त्याच्यामध्ये खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र शासन उपलब्ध करून देतं. जिल्हा स्तरावर आपल्याला जेवढे, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर जेवढे आपल्याला एकत्रित येऊन कार्यक्रम राबवता येतील अवेअरनेसचे, तर थोडाफार निधी त्याच्यातला सुद्धा आपल्याला खर्च करता येऊ शकतो. काय करायचंय, जवळपासच्या गावामधलं येण्या जाण्याची व्यवस्था करणे इतपत आपल्याला का ते कार्यक्रम घ्यायचे नाही. 100 लोकांना एका ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवण्यापेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणावरून 2 लोक त्या गावात जाऊन कार्यक्रम करू शकतात. ते येण्या जाण्याचा खर्च आणि तुमचं जे काही चहापाण्याचा खर्च तेवढाच होऊ शकतो. तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप काही सारं करता येऊ शकेल. आणि मला असं वाटतं की या पुढच्या कालावधीमध्ये, काल मला जस्ट राईटचं निवेदन मिळालंय, त्या अनुषंगाने फक्त मला थोडंसं क्लॅरिटी अशी पाहिजे होती, ती मी आपल्या सगळ्यांना काल विनंती पण केली आहे की जसं आता आमच्याकडे जिल्हा निहाय आकडा आहे, मागच्या 2 वर्षात, जास्त पण नको आपलं, मागच्या 2 वर्षामध्ये जस्ट राईटचे जिल्हा निहाय किती बालविवाह रोखले गेलेले आहेत आणि आमच्याकडे जी आकडेवारी प्राप्त आहे ती किती कशी आहे जिल्हा निहाय. तर तेवढं मला कम्पॅरेटिव्हली एवढ्यासाठी पाहिजे की मला खाली जिल्ह्यांना सांगता येईल की आपण शासकीय यंत्रणा म्हणून जे आकडे देतो ते आणि ऍक्च्युअली एनजीओ जे काम करतायत ते, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. एक पहिली गोष्ट की ती तफावत दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्या तुम्ही सुचवा, त्या पद्धतीने आपण करू. दुसरा मुद्दा असेल की ही तफावत शोधून काढा, कुठं आहे तफावत. आणि तिसरा मुद्दा असेल की आपल्याला कोऑर्डिनेशनली काम केलं तर ह्याच्यापेक्षा चांगलं काम कसं करता येईल त्याही उपाययोजना सुचवा. यासाठी म्हणून मला ते आकडेवारी पाहिजे. मला वाटतं मला पण थोडंसं अर्जंट मॅडमनीच बोलवलं आहे, कमिशनर मॅडमने, तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा वेळ जास्त घेत नाही, परंतु आपल्या सगळ्यांशी बोलायचंच होतं कारण मला आवडतं फील्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी जर बोललं तर निश्चितपणे अजून आपल्याला काय शिकायला मिळतंय का, तर ती एक भावना असते. नंतर फील्डमध्ये काय नवीन सुरू आहे की जे आपल्याला माहित नाही, नवीन तर नाही जुनंच असतं सुरू, परंतु जे आपल्याला माहित नाही तर ते माहीत झालं तर वरच्या लेवलला पॉलिसी डिसिजन घ्यायला किंवा पॉलिसी डिसिजन प्रस्तावित करायला त्याची मदत होत असते. आणि म्हणून मला आलो मी, मला इथं आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. तो सर जाने से पहले एक सवाल है कि पालघर में हम लोग 35 साल ट्राइबल टॉपिक्स में काम कर रहे हैं, पालघर में खासकर काम कर रहे हैं, विक्रमगढ़ और रिमोट एरियाज में काम कर रहे हैं जहाँ पे लोग पहुँच नहीं रहे हैं. बाल विवाह को लेके जो चैलेंजेस आते हैं उसकी थोड़ा सा पॉलिसी सपोर्ट कहीं पे उनको चाहिए. कभी कभी क्या हो रहा है कि आधार कार्ड इज दैट अ प्रूफ कि आधार कार्ड दिखा रहे हो 18 साल दिखा रहे हैं तो फिर शादी हो सकते हैं. एक ये प्रॉब्लम आ रहा है कि 18 साल दिखा रहे हैं आधार कार्ड, लड़की देखने में 14-15 ईयर्स लग रहे हैं. दूसरा है कि कल्चरली वो जगह पे दे डोंट गेट मैरिड ट्राइबल कल्चर में, तो बिना शादी के. हाँ, अच्छा, तो वो वाला कैसे टैकल करे डिस्ट्रिक्ट लेवल पे, हम लोग को ये बहुत चैलेंजेस आ रहे हैं. बिकॉज वो फिर पॉक्सो लगाए कि नहीं लगाए ये भी अभी डिस्कशन हो रहा है, क्योंकि वो पहले ही प्रेग्नेंट है शादी से पहले, तो एक्चुअली बाल विवाह तो हुए नहीं है. तो आप इस तरह के चैलेंजेस को लेके थोड़ा सा पॉलिसी डिस्कशन होनी चाहिए. कहीं तो भी ऐसा हुआ था ना चाइल्ड मैरिज के बारे में, चाइल्ड मैरिज एक्ट के भी सेक्शंस लगाए थे और पोक्सो पे भी लगाए थे. बाद में वो पीछे लेने के लिए कुछ मूवमेंट नहीं लगाए गए. लेकिन मुझे भी ऐसा लगता है अगर कोई भी इंसान कितना भी उसको समझाए वो समझ नहीं पा रहा तो उसको एक्ट के तहत उसके ऊपर एक्शन होनी चाहिए.
हर एक डिस्ट्रिक्ट में एक भी हुई ऐसी ये घटना, हर एक डिस्ट्रिक्ट में, मैं अभी ऑफिशियली नहीं बात कर रहा हूँ, लेकिन हर एक डिस्ट्रिक्ट में अगर एक हम कर सकते हैं, अगर करेंगे और उसको ज्यादा पब्लिसिटी देंगे तो शायद कुछ तो बदलाव आ जाए, ऐसा मुझे लगता है। खासकर ये जो एरियाज है पालघर में जहाँ पे बहुत सारे हो गए, बाल विवाह नहीं है लेकिन शादी रिमोट एरियाज में और ज्यादा पहुंच नहीं रहे हैं। अभी उनके उनके इधर कैसा है, उनके रिचुअल्स भी है ना, हाँ, परंपरा भी है, तो उधर ज्यादातर अवेयरनेस ही करना पड़ेगा, होम टू होम, घर टू घर। हाँ, वही हम हाँ, यस कोशिश तो कर रहे हैं यस पर लाइक आई थिंक पॉलिसी डिसीजन कहीं पे हम लोग आगे बात कर रहे हैं, ये पॉलिसी लेवल पे कहीं पे ये मुद्दा कुछ तो हाँ, सर एक आपने जो कहा, हाँ। मैं नागपुर जिले से हूँ मित्र, तब भी क्या उनको वो सारे डॉक्यूमेंट्स देने पड़ेंगे जो बाकी बच्चों को हम लोग करते हैं बाल संगोपन का? तो यस यस तब वो सारे डॉक्यूमेंट्स का क्राइटेरिया वो जीआर में सब क्लियर किया है हमने। जी आपको मैं बता देता हूँ, क्योंकि 1975 की वो स्कीम है ना, बाल संगोपन योजना, पूरे 48 साल के जो गवर्नमेंट रेजोल्यूशंस है, गाइडलाइंस है, सर्कुलर्स है,